मस्त सुंदरसं गार्डन. सो गाईज आता दुपारचे वाजलेले आहेत, ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होत आली आहे, जवळपास झाले आहेत संध्याकाळचे. तर आपण आज दिवसभरामध्ये खूप साऱ्या गोष्टी एन्जॉयमेंट केल्या आहेत. आणि आपला जो पहिला तुम्ही ब्लॉग बघितला तो ट्रॅव्हल ब्लॉग होता. आणि आपण आलो ड्रीममध्ये, ॲक्च्युली गोवामध्ये आलो होतो. तर गोवामध्ये आल्यानंतर आम्ही खूप सारे एन्जॉयमेंट केलेले आहे. तर तुम्हाला मी सांगितलेलं की तुम्हाला मी विला टूर करून दाखवणार आहे, म्हणजे विला टूर करायचं आपल्याला. तर चला आपण कुठे आलो आहे, कोणत्या ठिकाणी आलो आहे, तर तुम्हाला दाखवतो मी. चला लेट्स गो. सो गाईज आपण आलेलो आहे आपल्या ॲक्च्युली इकडची जी प्रॉपर्टी आहे ना भाई, इकडचे जो क्लायमेट आणि इकडचं जो वातावरण, इकडचे रो हाऊस, इकडचे बंगले वन साईड आहे. हे बघा एकदम खतरनाक आहे एक एक. आणि आपण जिथे आलेलो आहे ते आहे जेसन व्हॅली, म्हणजे इथे जे व्हॅली म्हणून आहे बघा. इथे मोठंसं एक विला आहे. इथून म्हणजे आपल्याला कलंगूटच्या ॲक्च्युली रस्त्याने पुढून बाहेर जाऊन इथून लेफ्ट मारून आतमध्ये कलंगूटच्या रस्त्याने आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक लागते व्हॅली, ते जे व्हॅली आहे. आणि आपण जे व्हॅलीमध्ये आलेलो आहे बघा. इकडे पूर्ण आतमध्ये इथून एंट्री आहे. आणि हा मोठासा विला आतमध्ये, सुंदर विला आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्या आतमध्ये. तुम्हाला दाखवतो ज्या ठिकाणी आम्ही थांबलो ना विलामध्ये भाई, एकदम वन साईड विला आहे, खतरनाक विला आहे. चला दाखवतो तुम्हाला, चला. आणि गाईज ह्या ज्या येल्लो, सिल्वर, येल्लो ह्या ज्या गाड्या लागल्यात ना येल्लोमध्ये, या सगळ्या फसिनो ह्या आपल्या आहेत ना गोव्याच्या टुरिस्ट बाईक आहेत. कारण की आपल्याला फिरायचं आहे गोव्याच्या, म्हणजे आपल्याला गोवा फिरायचं आहे, तर आपल्याला काहीतरी ट्रॅव्हलिंगसाठी गाडी लागेलच. म्हणून आपण सगळ्यांनी ॲक्टिवा परचेस केलेल्या आहेत. म्हणजे रेंटेड कार आहेत, ह्या बाईक आहेत, रेंटेड बाईक आहेत. तर आपल्याला रेंटेड बाईक पण आपल्याला व्हॅलीमधूनच भेटलेल्या आहेत. आणि हे बघा अशा सुंदर अशा फॅसिनो, फुल येल्लो, सिल्वर येल्लो अशा टाईपमध्ये, फुल टॅक्सीच्या टाईपमध्ये आपल्याला भेटलेले आहेत. तर चला आपण जाऊया आतमध्ये आपल्या विलामध्ये. तर हा बघा सुंदर असा विला. आणि ॲक्च्युली आपल्याला वरती जायचं आहे. आपलं ॲक्च्युली विला पूर्ण वरती आहे. इथून जाऊया आपण आतमध्ये वरती फर्स्ट फ्लोअरला. आणि ग्राउंड फ्लोअरला आपल्याला काय आहे नाही. सो आपल्याला जायचं आहे वरती फर्स्ट फ्लोअरला. तो चला जाऊया. आणि तुम्हाला जो पहिला आपला ब्लॉग आवडला असेल ट्रॅव्हल ब्लॉग, तर आय होप तुम्हाला हा सेकंडवाला आपला विलावाला टूर जो ब्लॉग आहे तो पण आवडेलच. तर आपण ब्लॉगची सुरुवात आता आपण करूया. कारण की 5:15 झालेले आहेत दुपारचे, संध्याकाळी 5:30 झालेले आहेत. तर आपण ब्लॉग करूया सुरुवातीला. तुम्हाला सांगितलेलं विला टूर करायचं आपल्याला. विला टूर करून पण आपल्याला संध्याकाळी आता कुठेतरी बाहेर जायचं आहे फ्रेंडसोबत. कारण की आम्ही लोक जेव्हा आलो तेव्हा आल्यानंतर थोडंफार एन्जॉयमेंट केली, मस्ती केली. आणि नंतरला मग आम्ही लोक खाल्लं पिलं, झोपलो, रेस्ट केल्यानंतर मग मी विचार केला की नंतरला मग आपण विला टूर करूया. तर आपण विला टूर करूया आपण परत. तर चला आता आपण आलो आहे वरती. आणि आपल्याला खालून बघा इथून रस्ता आहे, या रस्त्यानेच आपल्याला पुढे यायचं आहे. आणि हा आपला विला आहे. आणि तर चला जाऊया आपण विल्यामध्ये. आणि असं सुंदरसं गार्डन आहे पुढे. आणि आपली ॲक्च्युली ना तिथे एक आहे, तिथे एक फर्स्ट आणि सेकंडमध्ये आपली जो रूम आहे ती आपली अजून एक रूम आहे इकडे. आणि हा आपला विलाची एंट्री आहे. तर जाऊया आपण आतमध्ये आणि बघूया. सुंदरसा स्पेस आहे मस्तपैकी, एकदम खतरनाक. अवॉइड करा, जे कपडे सुकवलेत ते अवॉइड करा. कारण की आम्ही लोकांनी स्विमिंग पूलमध्ये आल्यानंतर आम्ही सगळेजण कपडे सुकवायचे कुठे म्हणून उन्हामध्ये आम्ही कपडे किती सुकवले, तर समजून घ्या. चला एंट्री मारल्यानंतर गाईज आपला जो पहिला रूम आहे आपण एंट्री मारल्यानंतर जो हा पहिला डोर आहे ओपन केल्यानंतर ही पहिलीच रूम, सुंदर अशी पहिलीच रूम. आणि सगळेजण तयार होतात इकडे. हे बघा सगळेजण तयार होत आहेत, कपडे वगैरे घालतात एकदम व्यवस्थित. आणि आतमध्ये वॉशरूम पण आहे. ही फर्स्ट रूम आहे आपली गाईज, फर्स्ट रूम आहे. आणि सेकंड रूम आपली आतमध्ये, ही बघा सेकंड रूम लाईक डीजे लाईट. आणि इकडे आपली पोरं सगळेजण आराम करतात, रेस्ट करतात. कारण की सगळेजण स्विमिंग पूलमध्ये जाऊन थकलेले आहेत. ही सेकंड रूम. आणि नंतरला आतमध्ये गेल्यानंतर ही आहे थर्ड रूम. थर्ड रूममध्ये गेल्यानंतर आपला भाऊ झोपलाय, रेस्ट करतोय.
माहिती आहे स्विमिंग पूल आणि थकावट. सो गाईज ही 3rd रूम आपली आणि 3rd रूम झाल्यानंतर आपली ही 4th रूम. आणि ही 4th रूम मध्ये 4th रूम आहे झोपले सगळेजण. सो काय नाही प्रॉब्लेम नाही सीन नाही काय नाही. आणि हा आपला बाथरूम आहे बाथरूम. आणि हा आपला किचन. किचनमध्ये आम्ही अजून काय जास्त बनवलं नाही जेवणासाठी. नॉर्मली चहा वगैरे प्यायचो बनवायचो. आणि ही बाल्कनी आहे पूर्णपणे. ही बघा ही जी बाल्कनी आहे. ओके बाल्कनीच्या समोर बाहेर गेल्यानंतर पूर्ण विलाचा जो हे आहे आतमध्ये 1-2 विला आहेत. आणि तिथे DJ वगैरे चालू होतो. आणि पूर्ण स्विमिंग पूल वगैरे. आम्ही लोक आज इकडेच एन्जॉयमेंट करत होतो आल्यानंतर. आणि पूर्ण रिसेप्शन आहेत. आणि पूर्ण असा विला सुंदर असा बघा. तर हा आपले झाले टोटल 1 2 3 4 4 रूम झाले आपल्या विलाच्या 4 रूम. आणि हा मोठासा किचन. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे हॉल. गाईज हा हॉल खूप मोठा आहे. आणि हा आपला हॉल. आणि हॉलमध्ये सगळी आपली पब्लिक दमलेत नाही रेटलेत सगळेजण. रेटून मस्त की झोपले. हे बघा गाईज सगळेजण तर जेवलेत आणि जेवण मस्त की आराम करतायत. आणि आपला इकडे डायनिंग टेबल आहे. आणि इकडचा जो स्पेस आहे भाई एकदम खतरनाक स्पेस आहे आपला डायनिंग टेबलचा. आणि इथे आपण फोटोशूट पण करू शकतो. आत्ता सगळेजण जस्ट जेवलेत. आता सगळे हाऊसकीपिंगवाले येतील आणि नंतर मग सगळं क्लिअर करतील. तर आता आपल्याला दुसरा प्लॅन बनणार आहे. आपला हा पूर्ण विला आहे. अजून ॲक्च्युली आपली जिथे वहिनी आणि भाऊ झोपलेले तिकडे अजून पुढे बाल्कनी आहे. तिकडून मस्त असा सुंदरसा व्ह्यू दिसतो. तर आपण अजून आपला खूप मोठा विला आहे. आणि आपल्याला संध्याकाळी जायचं आहे कुठेतरी बाहेर फिरण्यासाठी. ओके आपल्याला संध्याकाळी बाहेर फिरण्यासाठी जायचं आहे. आणि जी तुम्हाला दाखवलेली 4 रूम आणि तिथे 1 रूम आहे. म्हणजे टोटल 5 रूम आहेत. आपल्या टोटल 5 रूम आहेत. आणि 5 रूम आपल्याला भेटल्या मस्तपैकी आणि स्वस्तात मस्त भेटलेले आहेत. आणि आपला जो लोकेशन आहे ते कलंगूटला आहे. ओके कलंगूटला मस्त आहे की जवळच्या जवळच आहे. आणि आपल्या स्टेशन थिविम स्टेशनपासून आम्हाला अर्धा तासावरतीच आहे. लगेच आम्ही ऑनलाईन बुक केलेलं सगळं. आणि सुंदर असा व्ह्यू आहे. म्हणजे 1 साईड आहे सही आहे. आणि आपल्या लेडीज लोकांची इकडे बाल्कनी पण आहे. तर गाईज हा मोठासा विला जे व्हॅली विला म्हणून आहे. जेसंट व्हॅली विला म्हणून असं आहे. तर आता आपण आपला विलाचा टूर दाखवला आहे मी. आता आपला पोरांचा काही संध्याकाळी प्लॅन बनणार आहे. तर बघूया कुठे प्लॅन करतात. कुठे जायचं संध्याकाळचं. कुठे बीचवर जायचं फिरायचं वगैरे वगैरे. सही आहे. वाईब आहे बाई. गाईज गोव्याला येणं गरजेचं आहे. आणि मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत तुम्ही खरंच एन्जॉयमेंट करा. गोव्याला आलात तर ॲक्च्युली टुरिस्ट प्लेस आहे. खूप करून सगळे टुरिस्ट इकडे येतात. तर आम्ही पण आलो फॅमिलीसोबत. आणि आम्ही गेल्या 4 ते 5 वर्षानंतर आलेलो आहे. कारण की 4-5 वर्षानंतर अगोदर लॉकडाऊन लागलेलं. लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही येऊन मुंबईला पोचलेलो तेव्हा लॉकडाऊन लागलेलं. आणि आम्ही आता परत आलो 4-5 वर्षानंतर. आणि सुंदर असा विला खतरनाक आहे. तर बघूया आता आपला प्लॅन कुठे बनतोय. तोपर्यंत तुम्ही सोबत राहा. स्टे ट्यून्ड. सो गाईज तर आता आपण आलेलो आहे पेट्रोल पंपाजवळ. ॲक्च्युली पेट्रोल पंपजवळ आलेलो आहे. आणि आपली पब्लिक पेट्रोल भरते सगळेजण बाईक्स घेऊन. आपण ज्या रेंटेड बाईक घेतलेल्या त्या बाईकने आपल्याला फिरायचं म्हणून पेट्रोल भरायला आलेलो आहे. तर ब्लॉग सुरू केल्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला विला टूर करवलेला. तर ब्लॉग सुरू करायच्या अगोदर मी प्रकाश गरुड पुन्हा एक छोटासा ब्लॉग घेऊन आणि आपला स्पेशल गोव्याचे ब्लॉग्स. तर आता आपला प्लॅन आहे पेट्रोल भरून आपल्याला कोणत्या तरी एका बीचवरती जायचं आहे. अजून काय नक्की नाही कोणत्या बीचवर जायचं आहे. तर आपण जाऊ कोणत्या तरी एका बीचवरती. आपण पहिला पेट्रोल भरूया. पेट्रोल भरून नंतर जाऊया कुठेतरी बीचवरती. थोडं एन्जॉयमेंट करूया. चिल करूया. मस्ती करूया.
आणि इन्स्टावरती आपण रील टाकतोय, तर तुम्ही लाईक करा, फॉलो करा आपल्या रीलला. आणि इकडचं सुंदर असं क्लायमेट, खतरनाक. तर चला आपण पेट्रोल भरून बघूया तर आपली फॅमिली मेंबर्स कुठे जायचं प्लॅन करतायत. तर चला लेट्स गो. गाईज आम्ही कुठे आलो असेल तुम्ही गेस करा. हा बघा पूर्ण एरिया कुठे असेल. सो गाईज आम्ही आता आलेलो आहे, ॲक्च्युली मी पुढे धावत आलेलो आहे. आलेलो आहे कलंगूट बीच जवळ. आणि बीचवरती खतरनाक वाईब आहे, पब्लिक फट्टे आहे बघा. आणि सुंदर असा सनसेट झालेला आहे हे बघा. ॲक्च्युली मी धावत आलेलो याच्यासाठी, कारण की सनसेट मला मिस करायचा नव्हता, म्हणून मी फटाफट पुढे आलो. आणि आपली सगळी पब्लिक आपली पाठवून येते आणि मी धावतो पुढे आलो. त्यामुळे पार्किंगला लावली गाडी, पेट्रोल भरलं, जस्ट आलो फटाफट. आणि बघा ना बाई काहीच वाईब आहे, वाईब खतरनाक. सनसेट तर भाई एक नंबर. ह्याच्या अगोदर पण मस्त झालेला, हा आता हळूहळू खाली गेलेला आहे. आणि पूर्ण ऑरेंज पूर्ण लेअर झालेली आहे याच्याकडे. वाईब आहे वाईब. आणि पूर्ण असं बीचेस क्लास. आता आपण थोडीफार इकडे ॲक्टिव्हिटी करूया, काहीतरी रील वगैरे बनवूया, टाइमपास फोटोशूट करूया. तोपर्यंत स्टे ट्यून.